प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष नैना पटवारी जी, पूर्व मुख्यमंत्री जिसका जन्मदिन आज हम लोग मना रहे हैं, सुशील कुमार शिंदे जी, पृथ्वीराज चौहान जी, नसीम खान जी, प्रदीप पटेल जी, रणजीत जी, जोशी जी, जिला कांग्रेस कमेटी के अध्यक्ष अरविंद शिंदे जी और साथियों, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी ने यह तय किया था कि हमने 228 कॉन्स्टिट्यूंसी में चुनाव के पहले कार्यकर्ताओं से बात करने का एक कार्यक्रम है। अभी हम लोग 222 कॉन्स्टिट्यूंसी पूरा कर चुका है, 122 कॉन्स्टिट्यूंसी पूरा कर चुका है। आज पूना सिटी और रूरल, शोलापुर, कोल्हापुर, सतारा इतना जिलों के कांग्रेस के पदाधिकारियों से और कांग्रेस के नेता लोगों से, ब्लॉक कांग्रेस कमेटी के अध्यक्ष तक की पदाधिकारियों से बात करेंगे। संगठन को मजबूत करने की एक कार्यक्रम है। आने वाले चुनाव को देख करके संगठन को मजबूत करके जनता के बीच में जा करके कांग्रेस के नीतियों के बारे में और केंद्रीय और प्रदेश में जो सरकार है उनके जन विरुद्ध नीतियों के बारे में लोगों को बताने का एक कार्यक्रम अपनाया। इसलिए हम लोग आज पुणे में हैं। आपसे मिलने के बाद हमारा कार्यक्रम जल्दी शुरू हो जाएगा। मैं एक बात जरूर बताना चाहता हूं, आज कानून और व्यवस्था महाराष्ट्र में पूरा खराब हो चुका है। दिन ब दिन हत्या की खबर हम लोग सुनते जा रहे हैं। जब हम पुणे में आए थे, हमको बताया कि 2 मर्डर पिछले 2 दिनों में हुआ। जहां भी हम लोग जाते हैं तब हम मर्डर के बारे में, हत्या के बारे में, रेप के बारे में, महिलाओं को अपमानित करने की बात, ये सबसे ज्यादा होते जा रहे हैं। जी काही हिंदीमध्ये माहिती दिलेली आहे, त्याला मी मराठीमध्ये आपल्याला मुद्दाम याचा उल्लेख करतो। आपण ज्या शहरात आहोत, ज्या पुण्यामध्ये आहोत, या पुणे शहरातल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आलेला आहे तो भयानक आहे। इथं दिवसावेळा गोळ्या टाकल्या जातात, त्याला मारलं जाते, त्यांचा वेगळा एक प्रभाव आहे। राज्याच्या सरकारचा आणि प्रशासनाचा वचकच हा आता या माफिया आणि गुंडाइझमसाठी आता तो पूर्ण वचक संपलेला आहे। मला माहिती मिळाली की पोलीस कमिशनर असेल, डीसीपी असतील, सिनियर पीआय असेल, सब इन्स्पेक्टर असतील, कॉन्स्टेबल असेल, जमीनदार असेल, या सगळ्या पदांसाठी पैसे घेऊन ही सगळी पद भरली जातात आणि त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाचा एकामेकावरही वचक राहिलेला नाही आणि वरच्याही अधिकाऱ्याला खालचा अधिकारी सांगतो की पैसे देऊन इथं आलेला आहोत, त्याच्यामुळे तुम्ही मला काही नाही, मी जेवढे काय पाप करायचे ते करतोय। त्यामुळे या पुण्यामधलं जनसामान्याचं जगणं आता मुश्किल झालेलं आहे, अशी परिस्थिती आज आहे। सब इन्स्पेक्टर रँकच्या अधिकाऱ्यावर सुद्धा माफिया म्हणजे ड्रग माफिया, हा जो हमला केलेला होता पोलीस सब इन्स्पेक्टरवर, तो ड्रग माफिया होता। त्याने त्याला पकडण्याचं काम केलं
आणि त्या ड्रग माफियानं त्या पोलीस सब इन्स्पेक्टरवर वार केले, ही घटना आपल्या पुण्यामध्ये झाली. हे मागच्या काळात ते सांगितलं की पुणे हे आमचं महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा लाभलेलं एक विचाराचं पूर्ण शहर आहे आणि या शहरामध्ये या पद्धतीच्या घटना पूर्ण महाराष्ट्राला काळीमा लावण्याचं काम केलं जाते आणि हे भ्रष्ट सरकार त्याला कारणीभूत आहे. तर पोलिसांच्या पोस्टिंग मध्ये सुद्धा पैसे घेतले जात असतील. आणि मी काल पण मुंबईमध्ये सांगितलं की पोलीस आयुक्त आमच्या ज्या डीजी आहेत रश्मी शुक्ला यांचीच त्या ठिकाणी पोस्टिंग हे चुकीच्या मार्गाने झालेली आहे आणि त्यांची पण पकड आता राहिलेली नाही आहे. आणि म्हणून मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान करणारे गुन्हेगार अजूनही सापडलेले नाही. त्याचप्रमाणे बदलापूरच्या घटनेमध्ये सुद्धा आरोपी अजूनही पकडले गेले नाही आणि या सगळ्या आरोपीचा संबंध डायरेक्ट राज्याच्या गृहमंत्र्यांसोबत आहे, देवेंद्र फडणवीसांसोबत आहे. आणि देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या दोघांचा सांगड असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा आणि महाराष्ट्राला ही जी काही गुन्हेगारी कीड लागलेली आहे ही गुन्हेगारीची कीड संपवावी आणि हे जे आरोपी आहेत यांना तातडीने पकडलं गेलं पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. पण अजूनपर्यंत तसं कुठेही चित्र पाहायला मिळत नाही. दुसरा महत्वाचा प्रश्न, राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकं नाहीशी होतात आहे. पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यामध्ये अतिवृष्टी झाली, धानाचं आणि सोयाबीनचं आणि कापसाचं पीक नाहीसं झालं. पण आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जो पाऊस पडतो आहे त्या ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भातला काही भाग पूर्ण पिकं नाहीसे त्या ठिकाणी झाली. सरकार सर्वे करायला तयार नाही. काल आम्ही आमचे त्या भागातले सगळे नेते आम्ही शेतकऱ्यांच्या शेतावर पाठवलेले होते आणि शेतकऱ्यांची सगळी दयनीय अवस्था त्या माध्यमातून आमच्याजवळ रिपोर्ट त्यांची आलेली आहे. काल मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे की तातडीनं सर्वे करून तातडीनं मदत करावी. मुख्यमंत्री आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी एवढंच बोलतात आणि पैशाची घोषणा करतात, पण मागच्या काळातही सुद्धा जे काही नुकसान झालेलं आहे त्याचे पैसे अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाही. पीक विमा हे फक्त मोदींच्या मित्रांसाठी चालते हे पण त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्याला पाहायला मिळते आहे. MPSCच्या मुलांचं आपल्या पुणे शहरामध्ये 3 दिवस भर पावसामध्ये मुलं आणि मुलींच्या हजारोच्या तादादमध्ये आंदोलन झालं. मी स्वतः मुख्यमंत्र्याला शोधलं, मुख्यमंत्र्यांचा संपर्क झाला नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी माझा संपर्क झाला, त्यांना सांगितलं की तुम्ही लक्ष घाला आणि त्या माध्यमातून MPSC साठी जे पोरं त्यांनी अनेक दिवसाची तयारी केलेली आहे त्यांचं नोटिफिकेशन अजूनपर्यंत निघालं नाही आणि पोरांनी या ठिकाणी भर पावसामध्ये मुलं मुली त्या ठिकाणी आंदोलनाला बसलेली आहेत. पण यांनी त्यांचं ऐकलं नाही. इथल्या पोलीस कमिशनरच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचं पाप केलं आणि या सगळ्या मुलामुलींचं आंदोलन कसं तोडता येईल आणि खोटे गुन्हे दाखल कसे करता येईल हा प्रयत्न झाला. सरकारने त्या काळामध्ये जे काही आश्वासन दिले MPSCच्या मुलामुलींसाठी त्या आश्वासनाची पूर्तता अजूनपर्यंत झालेली नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की या महाराष्ट्रामध्ये शिकलेल्या मुलामुलींची किंमत राहिलेली नाही. अनेक पदं आज महाराष्ट्रामध्ये खाली आहेत, पदं भरली जात नाही. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक नाही, प्रायव्हेट शाळांमध्ये पण शिक्षक नाहीत. अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. शिक्षणाचा बोजवारा महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे. त्यामुळे शिकलेले मुलं मुली आहेत त्यांचं आयुष्य बर्बाद आणि नवीन पिढी जी आहे त्या नवीन पिढीलाही सुद्धा शिक्षकाविना आता शिकावं लागतंय आणि त्यांचंही आयुष्य बर्बाद केलं जाते आहे. अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. शाळामध्ये आमच्या लहान मुली असुरक्षित आहेत, त्याच्याबद्दलचं कुठलंही धोरण सरकारजवळ नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एकूणच राज्यामध्ये
सरकार नावाची वस्तू शिल्लक आहे. इव्हेंटवर आता हे सरकार चाललेलं आहे. मराठवाडा पूर्णतः शेती उद्ध्वस्त झाली. तिकडे या सरकारला फिरायला वेळ नाही. मात्र राष्ट्रपतींना घेऊन कार्यक्रम करतायत आणि दुसरीकडे लाकडी बंदच्या नावाखाली सरकारी योजनेची लूट करून जे चाललेलं आहे ते इतकं भयावह आहे की सरकारला भ्रष्टाचाराप्रमाणे आहे. केवळ सरकारी तिजोरी साफ करून मतदान मिळवण्यासाठी जे जे करता येईल ते करायचा प्रयत्न सुरू आहे. मला अजूनही छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला आणि अजूनही तिथला आपटे भेटत नाही. आपटे का सापडे नाही हे सापडत नाही. तर हा कुणी लपवला, कोणाच्या घरात लपवला, का कारवाई होत नाही. बदलापूरच्या मधला आपटे तोही मिळत नाही. म्हणजे सगळे आपटे कोणाच्या घरात आश्रय घेताय हा खरा प्रश्न आहे. कायदा सुव्यवस्थेचा विषय जर आपण पाहिला तर मला वाटतं की महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षामध्ये कायदा सुव्यवस्थेची स्थिती इतकी वाईट आहे की अशी स्थिती कधीही महाराष्ट्राने पाहिली नाही. महिला अत्याचाराच्या संदर्भात माननीय प्रदेशाध्यक्षांनी उल्लेख केला. बलात्काराच्या घटना होत असताना फरक काढत नाही. आपण पाहिलंय की एक घटना छोटीशी घडल्यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये झेंडे घेऊन राजकारण करत आहे आणि इथे मात्र यावर आम्ही जर आंदोलन करायला आलो की प्रति आंदोलन करतो. मला हे कळत नाही की महाराष्ट्रामध्ये आपलं पाप झापण्यासाठी आपलं पाप लपवण्यासाठी ज्याकडे सर्व यंत्रणा आहे त्यांनी प्रति आंदोलन करणं म्हणजे स्वतःच्या पापावर पांघरून घाललाय आणि तो प्रकार सर्व सुरू होतो. महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराने तर हे सरकार पूर्णतः अखंड उडाले. टक्केवारीमध्ये त्यांचा हात कोणीच पकडू शकत नाही. अदानींना 10 लाख कोटीच्या जागा आतापर्यंत देऊन टाकली. मुंबई विकली. महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवण्याचं काम महाराष्ट्र सरकार करते. म्हणजे एकूणच काय तर महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान गुजरातच्या दरबारी गहाण ठेवणारी हे आता सरकार आहे जे आता उघड झाले. उद्योग तिकडे जात आहे आणि गुजरात वरून आमच्या प्रदेशाचे म्हणतात त्याप्रमाणे ड्रग्स इकडे येतात. महाराष्ट्र पूर्णतः ड्रग्सच्या विळख्यात सापडलेला आहे. आपल्याला माहित आहे की त्यांचे आमदार गोळीबार करतात. आता महाराष्ट्र पुण्यामध्ये कोयता कॅम्प दुसऱ्यावर कोयता चालवायचे. आता पोलिसावर कोयता चालवायला लागले. हे काय सुव्यवस्था. माजी नगरसेवक गोळीबार करतात. पुण्यामध्ये ड्रग्स आणि गोळीबार ही परिस्थिती आता रोजची झालेली आहे. हे पुणे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक विविध क्षेत्रामध्ये नावाजलेल्या पुण्याला तुम्ही काय नाव देता येतात. पुण्याची संपूर्ण संस्कृती नष्ट करण्याचं पाप या सगळ्याकडून सुरू आहे. म्हणून मी म्हणालो की 10 लाख कोटीचे जमिनी विकल्या. 10 वर्षामध्ये मागच्या 60 वर्षामध्ये जेवढे टेंडर झालेले तेवढे आता 2 वर्षामध्ये या सरकारने टेंडर काढले. 2 वर्षामध्ये जेवढे टेंडर काढले मागच्या 60 वर्षामध्ये झाले. टेंडर काढा, पैसे कमवा, कमिशन घ्या आणि 30% कमिशन खोरी या सरकारची झाली आहे. म्हणून नवी ओळख या सरकारची कमिशन खोर टेंडरबाज सरकार आणि महाराष्ट्राला गुजरातच्या पदरी गहाण ठेवणारं, स्वाभिमान विकणारं सरकार अशी आता ही ओळख झालेली आहे. अशा नतमस्त सरकारला आपल्याला माहित आहे की महत्वाचा विषय सांगतो आणि मी थांबतो. एसटीचा संप 2 दिवस झाले सुरू आहे. एसटीचा संप 2 दिवस झाले सुरू आहे. आपल्या सगळ्यांना माहिती. आमची सरकार होती त्यावेळेस सरकार आमची असताना त्याचं मोठं राजकारण केलं गेलं आणि एक मोरक्या पुढे करून मोठ्या भिंगाचा चष्मा घातलेला 3 मोरके त्याला पुढे आणलं. नंतर पुन्हा 2 मोरके आणले आणि तो मोरक्या सांगत होता की विलिनीकरण करा. अरे आता काय तुमचे हात बांधले सरकार म्हणून, आता करा विलिनीकरण. पण एसटीच्या कर्मचाऱ्यांना त्यावेळेस अक्षरशः आमच्या सरकारच्या विरुद्ध उभं करण्याचं काम, त्या आंदोलनाला सुस्ती देण्याचं काम केलं. आम्ही ते करणार नाही
पण सरकारला सांगतोय मी की हे एसटीचं आंदोलन त्वरित संपवा आणि या महाराष्ट्रामध्ये स्वामी छत्रपती शिवरायांचा पुतळा काढणाऱ्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला जी ठेच लागली त्याला त्वरित अटक करा. बदलापूर सारखे प्रकार रोज होत असताना तुम्ही आता त्यातून वेळ काढा. त्या इव्हेंट मधून कल्पनाही करू शकत नाही या लाडली बहीण कार्यक्रमामध्ये 100 फुटाचा रॅम करतात. 100 अरे रॅमवर चालणारं सरकार झालंय आणि तिथून ते सांगता हा पैसे मिळाले काय, पैसे दिले काय, पैसे भेटले काय, ते म्हणतात. काही जण म्हणतात नाही नाही भेटतील. आणि पैसे मिळाले का ते विचारण्यापेक्षा तुम्ही सुरक्षित आहात का, तुम्हाला काय सुरक्षा दिली पाहिजे हे विचारू शकत नाही. पैसे मिळाले का म्हणतात म्हणजे तुमच्या काय कष्टाचे आणि मेहनतीचे पैसे देतात ते लोकांना विचारायला. सरकारी तिजोरी लुटून साफ करून ठेवलेली आहे. म्हणून अशा नतमस्तक सरकारला धडक शिकवण्याचा निर्धार काँग्रेसने केलेला आहे. आम्ही निश्चित सांगतो तुम्हाला की महाराष्ट्रात या 2 महिन्यानंतर हे नालायक टेंडरबाज धोकेबाज लुटारू डाकूही आहे, लुटारूही आहे. आज पाहिला आपण संजय राठोड नावाच्या मंत्र्याला 500 कोटीचा भूखंड दिला. तो भूखंड कसा दिला, धार्मिक कार्यक्रमासाठी दिला आणि त्या मंत्री महोदयांनी ते सगळ्या कॅबिनेटचा निर्णय पुढे न जाता परस्पर बदलून स्वतःचं कुटुंब असलेल्या ट्रस्टला घेऊन दिला. म्हणजे ही सर्रास लूट महाराष्ट्रामध्ये कधी झाली नाही, ते चाललेली आहे.